नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब. श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हर्षा इंजिनिअरिंग इंटरनॅशनल लिमिटेड या IPOबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. या IPOला आपण अप्लाय करू शकतो का? त्यानंतरला या IPOचे जे फंडामेंटल्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत का? ही कंपनी काय बिझनेस करते? कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत का? कंपनीचे मॅनेजमेंट तसेच आपण या IPOला लिस्टिंग घेण्यासाठी अप्लाय करू शकतो का? याचा प्रीमियम किती आहे, म्हणजेच काय तर ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे, आपण याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित कळू शकते आणि तुम्ही IPO अप्लाय करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तर तुम्ही माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतरला नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. आपण आता हर्षा इंजिनिअरिंग या IPOबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. IPO जो आहे त्याची सुरुवात कधीपासून होणार आहे, तर सुरुवात 14 सप्टेंबरपासून सुरुवात होऊन तो संपणार आहे 16 सप्टेंबर 2022. म्हणजेच काय, 14 सप्टेंबर 2022 ते 16 सप्टेंबर 2022च्या दरम्यान हा IPO इथे आपल्याला सबस्क्रिप्शनसाठी ओपन असणार आहे. आता तुम्हाला मी या कंपनीचं जे हे आहे ते अबाउट्स त्याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती देतो आहे. बघा, ही कंपनी जी आहे ती इनकॉर्पोरेटेड इन 2010. Harsha Engineering International Limited is the largest manufacturer of the precision bearings cages in terms of revenue in the organized sector of India. The company is part of the Harsha Group. आता ही कंपनी जी आहे ती एक बेअरिंग्स जे असतात, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात, म्हणजेच काय तर तुम्ही असं म्हणू शकता की ज्या मोठ्या मोठ्या मशिनरी असतात त्याच्यामध्ये ज्या बेअरिंग्स असतात त्या बेअरिंग्स बनवण्याचं काम करते. त्याच्यामध्ये त्या बेअरिंग्स ज्या मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात, त्याच्यानंतर मोठे प्लांट्स असतात, यामध्ये या बेअरिंग्स कामाला येतात. तसेच ऑटोमोबाईलमध्ये, त्याच्यानंतरला अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये या बेअरिंग्सचा आपल्याला उपयोग होतो. अशा बेअरिंग्स बनवण्याचं काम ही कंपनी करते. आणि जर तुम्ही बघायला गेला, द कंपनी ऑफ द सप्लायर्स इन इट्स द प्रोडक्ट्स ऑफ कस्टमर इन द ओव्हर 25 कंट्रीज कवरिंग 5 कॉन्टिनेंट्स. आता कॉन्टिनेंट्स म्हणजे काय, तर तुम्ही या 5 खंडामध्ये ती कंपनी काम करते आणि त्याच्यामध्ये या 5 खंडांमध्ये कंपनी 25 देशामध्ये तिचा बिझनेस आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता तुम्ही 25 देशामध्ये जर बघितलात हा बिझनेस, तर व्यवस्थित हा कंपनीचा बिझनेस जो आहे तो डायव्हर्सिफाईड आहे असं आपण इथे म्हणू शकतो. ही कंपनीची सुरुवात जी झालेली आहे ती सुरुवात 2010मध्ये सुरुवात झालेली आहे आणि या कंपनीला जवळजवळ तुम्ही आता 12वं वर्ष चालू आहे असं इथे तुम्ही म्हणू शकता. आता ही कंपनीचा जो बिझनेस आहे तो 25 देशामध्ये हा बिझनेस हा कंपनीचा आहे. म्हणजेच काय, तर या 5 खंडांमध्ये कुठला खंड आहे ती, तर नॉर्थ अमेरिका, युरोप, एशिया, साऊथ अमेरिका आणि आफ्रिका या 5 खंडांमध्ये या कंपनीचा बिझनेस विभागलेला आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता तुम्ही बघितलात तर कंपनी जर तुम्ही बघितलात तर कंपनी अंडर विच द कंपनी मॅन्युफॅक्चर बेअरिंग्स, कॅजेस, ब्रास, स्टील अँड पॉलिमाइड मटेरियल्स, कॉम्प्लेक्स अँड स्पेशलाइजेस प्रिसिशन ऑफ स्टॅम्प components, welded assemblies and brass castings and cages, bronze bushing. म्हणजेच तुम्ही बघितलं गेलं तर ही काय कंपनी, तुम्हाला जसं मी सांगितलं तर एक बेअरिंग्स बनवण्याचं काम करते ते. आणि बेअरिंग्स बनवण्याचं म्हणजेच काय, तर हे बेअरिंग्सच्या वेगवेगळ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये ह्या कामाला येतात. आणि ह्या कशापासून बनवतात, तर ब्रास, स्टील्स आणि पॉलिमाइड मटेरियल्सपासून इथे बनवलं जातं. आता त्याच्यानंतर कंपनी सोलार EPS बिझनेसमध्ये पण कंपनी इथे आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर अंडर विच द कंपनी प्रोव्हाइड कम्प्लीट कॉम्प्रेन्सिव्ह ट्रंकीज सोल्युशन टू ऑल सोलार्स रिक्वायरमेंट अँड द प्रोव्हाइड द ऑपरेशन अँड द मेंटेनन्स सर्व्हिसेस इन द सोलार सेक्टर. कंपनीचा जो बिझनेस जो आहे तुम्ही बघू शकता इथे सोलार सेक्टरमध्ये पण तुम्ही बघू शकता इथे आहे. तर तुम्ही मेजर जर तुम्ही बघितला तर कंपनीचा मेजर जो बिझनेस आहे तो एक बेअरिंग्स बनवण्याचा बिझनेस आहे असं इथे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि कंपनीचं जे नाव आहे ते हर्षा इंजिनिअरिंग लिमिटेड तसंच इथे ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर बघितलात खाली तुम्हाला आता कंपनीचा जो IPO आहे तो पिरियड कोणत्या पिरियडमध्ये येणार आहे, तर पिरियड तुम्ही बघू शकता. तुम्हाला जो पिरियड सांगितला 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंतचा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. आता IPOला अप्लाय करताना तुम्हाला एका पॅन नंबरवरनं तसेच एका डीमॅटमधून तुम्ही एकच IPO एकदाच अप्लाय करू शकता. जर मल्टिपल वेळाला तुम्ही जर एकाच पॅन नंबरवरनं किंवा एका डीमॅटमधून अप्लाय करताय तर तुम्हाला तिथे तुमचं जे आपलं हे आहे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. तसं न करता तर तुम्ही तुमच्या वाईफ किंवा तुमची बहीण किंवा तुमचा भाऊ
अशा वेगवेगळ्या डीमॅटमधून जर तुम्ही आय पी अप्लाय करता तर तसं तुम्ही करू शकता. पण तुम्ही तुमच्याच नावाने जे डीमॅट असेल किंवा तुमच्याच पॅन नंबरवरती तर तुम्ही वेगवेगळ्या डीमॅट अकाउंटमधून जर अप्लाय करता तर तुमचं ते ॲप्लिकेशन ते कॅन्सल होऊ शकतं. तसं न करता तुम्ही तुमच्या वडील किंवा तुमची आई किंवा तुमची बहीण, तुमचे भाऊ किंवा तुमची वाईफ जी असेल यांच्या अकाउंटमधून तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन करू शकता. आणि ते कारण त्या एका पॅन नंबरवरती तुम्ही एकदाच तुम्ही अप्लाय करू शकता. मल्टिपल वेळेला तुम्ही तिथे आय पी अप्लाय करू शकत नाही. आता तुम्हाला कंपनीचं जर फंडामेंटल तुम्ही बघायला गेलात तर कंपनीचा जो पिरियड एंडेडप्रमाणे 31 मार्च 2020मध्ये कंपनीचे जे टोटल ॲसेट आहेत ते 195च्या आसपास आहे, 195 कोटी हा. आणि टोटल रेव्हेन्यू जे आहे ते 117.9 कोटीच्या आसपास आहे. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनसमध्ये होता. आणि नेटवर्थ किती आहे जर तुम्ही बघितलात तर कंपनीचे नेटवर्थ 1.41च्या आसपास इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर 2020मध्ये जेव्हा 31 मार्च 2020मध्ये कंपनीचे टोटल ॲसेट जे आहे ते 973 कोटी पॉईंट 24च्या आसपास तुम्ही इथे बघू शकता. आणि रेव्हेन्यू जो जनरेट केलेला आहे कंपनीने तो 899 कोटी च्या आसपास तुम्ही रेव्हेन्यू इथे बघू शकता. आणि कंपनीचा जो टॅक्स मिळालेला टॅक्स जो कट झालेला आहे तो 21.91च्या आसपास तिथे टॅक्स कट झालेला आहे. आणि वर्थ जो भेटलेला आहे तो 378 कोटी पॉईंट 2च्या आसपास या लोकांना प्रॉफिटच्या आसपास मिळालेला आहे. आता 31 मार्च 2021मध्ये पुन्हा बघा रेव्हेन्यू 981 कोटी पॉईंट 7च्या आसपास झालेला आहे. त्याच्यानंतर रेव्हेन्यू टोटल जे झालेलं आहे ते 876.73च्या आसपास रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. टॅक्स जो कट झालेला आहे तो 45 कोटी पॉईंट 44च्या आसपास इथे टॅक्स कट झालेला आहे. आणि जे वर्थ जे मिळालेलं आहे ते 433 कोटी पॉईंट 22च्या आसपास मिळालेलं आहे. म्हणजेच काय इयर ऑन इयर कंपनीला चांगल्या प्रकारे प्रॉफिट इथे होत आहे असं आपण इथे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे 31 मार्च 2022च्या दरम्यान पण बघा रेव्हेन्यू जे जनरेट झालेलं आहे ते 1339 कोटीच्या आसपास झालेलं आहे. आणि जे असेट जे आहेत ते 1158 कोटीच्या आसपास असेट आहेत. आणि टॅक्स जो कट झालेला आहे तो 91.94 कोटीच्या आसपास टॅक्स कट झालेला आहे. आणि 527चे जे आहे ते वर्थ आहे, म्हणजेच काय प्रॉफिट. म्हणजे तुम्ही इथे समजू शकता की इयर ऑन इयर कंपनीला चांगल्या प्रकारे इथे अर्निंग्स होत आहेत. आता तुम्ही जर खाली आलात तर कंपनीचे ऑब्जेक्ट आणि जर इश्यू तुम्ही बघितलात तर द कंपनी process utilize the net proceed of the fresh issue towards the funding the following object: prepayment schedule, repayment of the portions of the existing borrowings awarded by the company. आता कंपनीला काही इश्यूज पण आहेत ते आपण इथे डिस्कस करत नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो इथे. तर तुम्ही बघितला तर हर्षा इंजिनिअरिंग लिमिटेडचा आय पी ओ तुम्हाला मी सांगितलं किती डेट आहे, टाईम पिरियड, त्याचप्रमाणे त्याची जी फेस व्हॅल्यू तुम्ही बघू शकता. तर फेस व्हॅल्यू जर तुम्ही बघितला तर 10 रुपीज पर शेअरची फेस व्हॅल्यू आहे इथे. त्याचप्रमाणे तर तुम्ही बघितलात तर त्याच्यानंतर त्याची जी हे आहे काय लॉट साईज जी आहे ती लॉट साईज तुम्ही बघितला तर लॉट साईज तुम्हाला इथे 45 शेअर्सची मिळू शकते. त्याचप्रमाणे कंपनीच्या एका शेअरची प्राईस जर तुम्ही इथे बघितलात तर एका शेअरची प्राईस 314 ते 330पर्यंत पर शेअर इथे आपण इकडे पकडू शकतो. ठीक आहे. इश्यू साईज 10 रुपीज पर शेअर इथे तुम्हाला मिळालेला आहे. फ्रेश इश्यू जो आहे तो फ्रेश इश्यू कितीचा आहे तर 455 टोटल जो इश्यू आहे तो 755 कोटीच्या आसपास आहे. आणि फ्रेश इश्यू जो आहे तो 455 कोटीच्या आसपास आहे. जर तुम्ही बघितलात ऑफर फॉर सेल जो आहे तो 300 कोटीच्या आसपास ऑफर फॉर सेल आहे. आणि लिस्टिंग जी होणार आहे ती BSE आणि NSEमध्ये तुम्ही इथे लिस्टिंग होणार आहे. आता तुम्ही बघितलात तर QIB म्हणजेच काय क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स असा त्याचा फुल फॉर्म होतो. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स ज्यांना आहे ते नॉट मोर दॅन द 50% ऑफ द नेट ऑफर, ते 50%पेक्षा जर मोर दॅन म्हणजे 50%पेक्षा ते बाईंग करू शकत नाही. तसेच HNI म्हणजेच कोण हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर नॉट लेस दॅन 15% ऑफ द नेट ऑफर, म्हणजे 15%पेक्षा जास्त ते लोक बाईंग करू शकत नाही आहे तिथे. त्याचप्रमाणे रिटेल जे शेअर्स ऑफर आहे ते किती आहे तर नॉट लेस दॅन 35% द नेट ऑफर, म्हणजेच कंपनीचे जो नेट लेस दॅन किती तर 35% ते लोकांना तिथे बाईंग आपल्याला इथे म्हणू शकतं. मग टोटल तर तुम्ही बघितलात तर QIB म्हणजेच कोणाला तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना किती दिलेलं आहे 50% दिलेलं आहे. त्याच्यानंतर HNI लोकांना किती दिलेलं आहे तर 15%च्या आसपास दिलेलं आहे. आणि रिटेल इन्व्हेस्टरसाठी 35%च्या आसपास दिलेलं आहे. आता तर कंपनीचे जर तुम्ही प्रमोटरचं बघितलात तर कंपनीचे जे प्रमोटर आहेत ते राजेंद्र शाह, हरीश रंगावाला, विशाल रंगावाला अँड पिलक शाह आर द कंपनी प्रमोटर्स. आता कंपनी प्रमोटर्स किती आहेत बघा, राजेंद्र शाह, त्याच्यानंतर हरीश रंगवाला, त्याच्यानंतर विशाल रंगवाला, त्याच्यानंतरला पिलक शाह,
हे लोक जे आहेत हे इथे कंपनीचे प्रमोटर आहेत, ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलात तर इथे हर्षा इंजिनिअरिंग IPO ओपनिंग कधी होते तर 14ला सांगितले आहे. क्लोजिंग डेट किती आहे 16. बेसिक ऑफ अलॉटमेंट किती आहे तर 21 तारखेला बेसिक ऑफ अलॉटमेंट तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतरला इनिशिएशन ऑफ द रिफंड म्हणजे रिफंड कधी तुम्हाला मिळणार आहे तर रिफंड तुम्हाला 22 तारखेच्या आसपास तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत. त्यानंतरला जर तुम्ही अलॉट केलं, तुम्हाला जर शेअर अलॉट झाले, तुम्ही अलॉट झाल्याच्या नंतर तुम्हाला ते कधी मिळणार आहेत तर ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला 23 तारखेच्या आसपास तुम्हाला डीमॅट अकाउंटमध्ये तुमच्या येणार आहे. आणि लिस्टिंग डेट आहे ती 26 सप्टेंबरची लिस्टिंग डेट आहे. म्हणजेच काय तर BSE आणि NSEमध्ये या स्टॉक मार्केटमध्ये जी कंपनी लिस्ट होणार आहे ती कधी लिस्ट होणार आहे तर 26 तारखेच्या आसपास लिस्ट होणार आहे. आता तुम्हाला इथे मी जे सांगितलं आहे की तुम्हाला IPO जर अप्लाय करायचा झाला तर IPO अप्लाय करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मल्टिपल अकाउंटमधून तुम्हाला IPO अप्लाय करायचा. जर तुम्हाला हा IPO लागण्यासाठी तर तुम्हाला तर मल्टिपल अकाउंटमधून अप्लाय करावा लागणार. तो पण करताना कसं की तुमची वाईफ, तुमची आई, त्याच्यानंतरला तुमचे जे भाऊ बहीण असे करा. तुमच्याच डीमॅटमध्ये तुमच्याच पॅन नंबरवरती मल्टिपल वेळेला जर तुम्ही IPO अप्लाय करताय तर तुमचं ॲप्लिकेशन इथे रिजेक्ट होऊ शकतं. ही काळजी घ्या IPO अप्लाय करताना. आणि IPO अप्लाय करताना तुम्ही स्वतः पण थोडंसं R&D करा जेणेकरून तुम्हाला जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित कळू शकते. म्हणजेच काय ऑफर फॉर सेल किती आहे, प्रमोटर किती सेल करतो आहे, त्याच्यानंतर प्रमोटर सेल करताना त्याच्यामध्ये त्याच्याजवळची जी होल्डिंग आहे ती किती पर्सेंटमध्ये तो होल्डिंग सेल करतो आहे. त्याच्यानंतर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का, कंपनीचा बिझनेस काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पण चेक करा जेणेकरून तुम्हाला पण थोडीशी माहिती इथे कळू शकते. सोर्स खूप आहे याच्यामध्ये, तर मी फक्त इथे तुम्हाला एक नॉर्मल तुमचा व्ह्यू जो आहे तो इथे मी तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे, ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलात तर हर्षा इंजिनिअरिंग IPO लॉट साईज 15 शेअरची तुम्हाला 45 शेअरची मी तुम्हाला सांगितली आहे. आणि रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर कॅन अप्लाय अप टू 13 लॉट्स म्हणजे 13 लॉट्सपर्यंत इंडिव्हिज्युअल जो रिटेल इन्व्हेस्टर आहे तर रिटेल म्हणजेच कुठला, जो आपल्यासारखा सामान्य माणूस व्यक्ती जो आहे तो 13 लॉटपर्यंत या IPOला अप्लाय करू शकतो. आता तुम्ही जर बघितला तर रिटेल मिनिमम एका लॉटसाठी तुम्हाला किती शेअर्स मिळतात एका लॉटमध्ये तर 45 शेअर मिळतात, बरोबर. 45 शेअरचे लॉट साईजची अमाऊंट किती होते तर 14,850च्या आसपास होते. त्यानंतर रिटेल जो इन्व्हेस्टर आहे तो मॅक्सिमम किती 13 लॉट अप्लाय करू शकतो. तर 13 लॉटची साईज किती होणार आहे तर 585 शेअर्सची संख्या होते. आणि त्याची जी किंमत आहे अमाऊंट आपल्याला किती पे करावं लागणार तर 1,93,050च्या आसपास आपल्याला तिथे पे करावे लागणार. त्याच्यानंतर HNI जे आहेत मिनिमम ते किती लॉट अलाउट करू म्हणजे अप्लाय करू शकतात तर 14 लॉट अप्लाय करू शकतात. आणि त्यांची शेअरची संख्या किती होणार 630. आणि त्यांना अमाऊंट किती पे करावी लागणार तर 2,07,900च्या आसपास त्यांना अमाऊंट जी आहे ती इथे पे करावी लागणार. त्याच्यानंतरला मॅक्सिमम किती करू शकतात तर HNI किती करू शकतात तर 67 लॉट्स म्हणजे किती 67 लॉट अप्लाय करू शकतात. तिथे शेअरची संख्या किती असणार तर 3,015. आणि यांना अमाऊंट किती पे करावी लागणार तर 9,94,950च्या आसपास अमाऊंट त्यांना पे करावी लागणार. त्याच्यानंतर BHNI मिनिमम ते लॉट किती असतात तर त्यांना लॉट जी साईज दिलेली आहे ती 68 म्हणजे 68 लॉट ते अप्लाय करू शकतात. मिनिमम 3,060 त्यांचे एकूण शेअर्स असतील त्या लॉट्समध्ये. आणि अमाऊंट किती पे करावी लागणार तर तुम्ही बघू शकता, एक सेकंड. तर त्यांना एकूण इथे अमाऊंट त्यांना पे करावी लागणार 10,09,800च्या आसपास इथे तुम्ही अमाऊंट त्यांना इथे पे करावी लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्री इश्यू शेअरिंग होल्डिंग किती आहे तर 99.70% इथे प्रमोटरची होल्डिंग इथे आहे, ठीक आहे. तर तुम्हाला इथे बघायचं आहे की IPOला तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला इथे IPO हा अप्लाय करू शकता असा माझा पर्सनल व्ह्यू आहे. तुम्हाला इथे IPO तुम्ही इथे अप्लाय करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलात तर कंपनी जर तुम्ही बघायला गेला तर इथे तर कंपनी पण मला वाटतं आता तुम्हाला मी स्क्रीनरवरती घेऊन आलो आहे. कंपनी बघा, कंपनी पण फंडामेंटली स्ट्रॉंग वाटते. जर तुम्ही बघितलात कंपनीचा जो ROCE जो येतो आहे तो 17.9%च्या आसपास येतो आहे. त्याच नंतरला ROE म्हणजेच काय रिटर्न ऑन इक्विटी जो आहे तो 19.4%च्या आसपास येतो आहे. आणि बुक व्हॅल्यू जी येते ती बुक व्हॅल्यू 67.6%च्या आसपास इथे बुक व्हॅल्यू येते आहे. आता खाली जर आपण बघितलात तर खाली आपल्याला प्रॉन्स अँड कॉन्स काहीच मिळत नाही. पिअर कंपॅरिझनमध्ये कंपनी एकदम लास्टला म्हणजे 8 नंबरच्या याला आपल्याला इथे दिसते. तर तुम्ही बघितलात कारण लिस्टिंग नाही आहे कंपनीची झाली त्यामुळे आपल्याला इथे दिसत नाही आहे कंपॅरिझन, ठीक आहे.
जर तुम्ही कंपनीचा सेल्स बघितलात म्हणजे 2020मध्ये जर सेल्स बघितलात तर 886 कोटीच्या आसपास इथे सेल्स आहे. 2021मध्ये 874 आणि 2022मध्ये 1321च्या आसपास इथे सेल्स कंपनीचा झालेला आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलात कंपनीचा एक्सपेन्सेस तुम्ही बघितलात, एक्सपेन्सेस किती होते तर अराउंड 2020मध्ये 800 कोटीच्या आसपास एक्सपेन्स झालेला आहे. त्याचप्रमाणे 2021मध्ये 752 कोटीच्या आसपास एक्सपेन्स झालेला आहे आणि 2021मध्ये 752 आणि 2022मध्ये 1152च्या आसपास इथे आपल्याला एक्सपेन्स झालेला दिसतो आहे. आणि ऑपरेटिंग प्रॉफिट जर तुम्ही बघितला तर पहिल्या 2020मध्ये 86 कोटीच्या आसपास इथे ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे 2021मध्ये 122 कोटीच्या आसपास मिळाला आहे आणि 2022मध्ये 169च्या आसपास आपल्याला इथे प्रॉफिट मिळालेला आहे. आता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघितलात, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच काय तर ओपीएम जर तुम्ही बघितलात तर 2020मध्ये 10%च्या आसपास ओपीएम होता. त्याच्यानंतर 2021मध्ये 14%च्या आसपास होता आणि 2022मध्ये 13%च्या आसपास ओपीएम आहे. तसेच कंपनी काही अदर इन्कम पण कमवते. त्याच्यामध्ये तर 2020मध्ये तुम्ही अदर इन्कम बघितला तर 13 कोटीच्या आसपास इथे अदर इन्कम होतं. त्यानंतरला 2021मध्ये 3 कोटीच्या आसपास आणि त्याच्यानंतरला 2022मध्ये 17 कोटीच्या आसपास तुम्ही इथे तिथे बघू शकता. ठीक आहे, इन्कम मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे कंपनीला काही इंटरेस्ट पण इथे गेन होतं. 2020मध्ये तर तुम्ही बघितलात तर कंपनीला 33 कोटीच्या आसपास इंटरेस्ट झालेला आहे. त्याच्यानंतर 30 कोटीच्या आसपास 2021मध्ये आणि 2022मध्ये 25 कोटीच्या आसपास. त्याचप्रमाणे कंपनीचं जे डिप्रिशिएशन आहे ते पण 2020मध्ये जर तुम्ही बघितलात 2020मध्ये जर बघितलात तर 2020मध्ये डिप्रिशिएशन किती आहे, 2020मध्ये 35, त्याच्यानंतर 2021मध्ये 34 आणि 2022मध्ये वापस 35 कोटीच्या आसपास तुम्ही डिप्रिशिएशन आहे असं इथे म्हणू शकता. आणि नंतरला प्रॉफिट बिफोर टॅक्स किती मिळालं आहे कंपनीला तर 32 2020मध्ये, त्याच्यानंतरला 32 कोटीच्या आसपास, 2021मध्ये 61 कोटीच्या आसपास आणि 2022मध्ये 127 कोटीच्या आसपास इथे त्या लोकांना प्रॉफिट मिळालेला आहे. आणि टॅक्स डिडक्शन किती झालेलं आहे तर 2020मध्ये 31%, त्याच्यानंतर 2021मध्ये 25% आणि 2022मध्ये 27% टॅक्स डिडक्शन झालेला आहे. आता नेट प्रॉफिट कंपनीच्या हातामध्ये किती आलेला आहे 2020मध्ये तर 22 कोटी, 2021मध्ये 45 कोटी, त्यानंतर 2022मध्ये 92 कोटीच्या आसपास. म्हणजेच काय कंपनीला इयर ऑन इयर इथे चांगल्या प्रकारे प्रॉफिट होत आहे. म्हणजे मागच्या 3 वर्षाचा डेटा तर तुम्ही इथे चेक करत आहे तर तुम्हाला इथे इयर ऑन इयर कंपनीमध्ये ग्रोथ होताना दिसत आहे. ठीक आहे, तर अर्निंग पर शेअर तुम्ही इथे बघितलात. EPSचा अर्थ काय होतो तर अर्निंग पर शेअर असा त्याचा हे होतो. तर अर्निंग पर शेअर तुम्ही जर इथे काढलात तर 2020मध्ये 4.38% मिळालेला आहे. त्यानंतरला 2021मध्ये 9.9%च्या आसपास आणि नंतरला 2022मध्ये 11.90%च्या आसपास तुम्हाला EPS इथे दिसत आहे. तर बॅलन्स शीटमध्ये जर आलात तुम्ही तर बॅलन्स शीटमध्ये तुम्ही बघा 2020मध्ये शेअर कॅपिटल जे होतं ते 50 कोटी, 2021मध्ये पण 50 कोटी आणि 2022मध्ये पण 77 कोटीच्या आसपास झाले आहे. कंपनीकडे रिझर्व जे आहेत ते 2020मध्ये 295 कोटी होते, 2021मध्ये 377 कोटी आणि 2022मध्ये 445 कोटीच्या आसपास रिझर्व आहेत. आता कंपनीवरती जर बॉरोविंग्स म्हणजेच काय तर कर्ज तुम्ही बघितलात तर कर्ज इथे 2020मध्ये 419च्या आसपास इथे हे होतं कर्ज होतं. ते थोडं 2021मध्ये कमी झालं आणि ते कमी होऊन किती आलं तर 357 कोटीच्या आसपास इथे कर्ज दिसत आहे. आणि त्या बदल्यात त्यांच्याकडे रिझर्व्ह किती होते ते 377 कोटीच्या आसपास रिझर्व्स होते. त्याच्यानंतरला तुम्ही याच्यामध्ये 2022मध्ये पण रिझर्व्ह 445 कोटी आणि कर्ज तर तुम्ही बघितलात 385. म्हणजेच काय कंपनी डेट फ्री आहे असं तुम्ही इथे म्हणू शकता. का म्हणू शकता कारण कंपनीकडे रिझर्व्स कर्जापेक्षा जास्त आहेत. आणि अदर लायबिलिटीज जर तुम्ही बघितलात तर 224 कोटीच्या आसपास आहे 2020मध्ये, 2021मध्येच 197 कोटीच्या आसपास आणि 2022मध्ये 252 कोटीच्या आसपास इथे लायबिलिटीज आहेत. ओके, जर तुम्ही फिक्स असेट जर बघायला गेला तर फिक्स असेट कंपनीकडे 334 2020मध्ये, त्याच्यानंतर 342 2021मध्ये आणि त्याच्यानंतरला 2022मध्ये 356च्या आसपास हे आहे म्हणजे फिक्स असेट आहेत. आता इन्व्हेस्टमेंट पण कंपनीने काही केलेले आहेत. त्याच्यामध्ये 2020मध्ये 7 कोटी, त्याच्यानंतर 2021मध्ये 9 कोटी, पुन्हा 2022मध्ये 6 कोटीच्या आसपास इथे इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत. आणि टोटल जर ॲसेट तुम्ही बघायला गेला तर टोटल असेट 2020मध्ये 988 कोटीच्या आसपास, त्याच्यानंतर 2021मध्ये 981 आणि 2022मध्ये पण 1158 कोटीच्या आसपास टोटल असेट आहेत. म्हणजेच काय असेटमध्ये सुद्धा कंपनीमध्ये ग्रोथ होताना इथे आपल्याला दिसत आहे.
आता कॅश फ्लो स्टेटमेंट जर तुम्ही बघितला तर 2020मध्ये कंपनीकडे नेट कॅश फ्लो होता तो 24 कोटीच्या आसपास होता. 2021मध्ये 9 कोटीच्या आसपास नेट कॅश फ्लो होता आणि 2022मध्ये जर तुम्ही बघितला तर 2022मध्ये -12% आसपास म्हणजे -12च्या आसपास तुम्ही इथे नेट कॅश फ्लो तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. आता शेअर होल्डिंग पॅटर्न जर तुम्ही इथे मिळत नाही, कारण शेअर होल्डिंग कंपनी लिस्टेड झालेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे कंपनीचा डाटा इथे मिळत नाही आहे स्क्रीनरवरती, त्यामुळे आपण इथं तो डिस्कस करू शकत नाही. आता जर तुम्ही कंपनीच्या जर IPOला अप्लाय करताय तर कंपनीच्या IPOला अप्लाय केल्याच्या नंतरला तुम्हाला कंपनीचा जो ग्रे मार्केट प्रीमियम आहे तो 214 ते 219च्या दरम्यान ग्रे मार्केट प्रीमियम चाललेला आहे आणि त्याची लॉट साईज जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय, लॉट साईज कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला अराउंड 9,300 ते 9,000-9,500च्या आसपास तुम्हाला इथे प्रॉफिट म्हणजे ॲज पर द प्रीमियम तुम्ही इथे लिस्टिंग गेन कमवू शकता. आता तुम्हाला जेव्हा IPO अप्लाय करताना तुम्हाला तर हा ग्रे मार्केट प्रीमियम गुगलवरती तुम्हाला चेक करावाच लागणार दिवसेंदिवस, जसं तुम्ही अप्लाय करताना तेव्हा. ठीक आहे. दिलेला अपडेट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल मी अशी आशा व्यक्त करतो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. शुभरात्री.